नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धनकवडी चव्हाण नगर या परिसरात आलेले आहोत. पुण्यातलंच हे ठिकाण आणि इथल्या मीना पवार आणि शोभा डावरे अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. दिवाळी तर खूप छान सुरू झालेली आहे आणि आपण बघतो की प्रत्येक भागात जाऊन त्या घरातल्या वहिनींना, त्या गृहिणीला, त्या लक्ष्मीला आपण आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकीचं घर आनंदाने भरू दे यासाठी आपण अगदी त्यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोतच. तेव्हा आता आजच्या दोन्ही वहिनींना भेटून सुरुवात करूया आजच्या भागाला लगेचच. वडील गेल्यानंतर लहानपणापासून मी कामच करत होते. अक्षरशः पत्र्याचं शेड होतं, झोपाई सुद्धा जागा नव्हती. तेव्हापासून मग मी इथं राहते. खूप वर्ष झाले काम करत नाही मिस्टर. अक्षरशः माझ्या ह्याच्यावर सगळं घर चाललेलं आहे. माझ्या मुलीचं सुद्धा लग्न मी स्वतःच्या ह्याच्यावर केलेलं आहे. मला कुणाचा आधार सुद्धा नाही दिला. कामावरच्या लोकांनी मला खूप साथ दिलेली आहे. खूप माझे तसे काय आई बहीणच येते. मुलाची ते इंजिनियर बनवायची माझी इच्छा आहे. लोकांचं कर्ज काढून का व्हायना पण मी त्याला इंजिनियर बनवणार. वहिनी घाबरलायत? नाही नाही. नाव सांगा. मीना प्रकाश पवार. द्या ओळख करून. या जाऊबाई आमच्या मोठे सगळे. नमस्कार. हे 2 नंबरचे जाऊबाई आहे. नमस्कार. हे मिस्टर आहे. बर. हे धीर आहे. नमस्कार. ही मोठी मुलगी हा. आहे. ही 2 नंबरची मुलगी आहे. मुलगा आहे. अरे वा. हा. झाले सगळे? आणि ती माझी मैत्रीण आहे. मैत्रीण वर्ग पण आहे? मैत्रिणी. सगळ्यांची ओळख झाली का? हो झाली. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय एवढ्या टेन्शन मध्ये का बसलायत? काय नाही. काय नाही. मिस्टर काय करतात? मिस्टर सध्या घरीच आहे. सध्या घरी आहे. तुम्ही काय करता? मी घरकाम करते. घरकाम कुठे करता? राऊतबाग धनकवडी. राऊतबाग. हा. मग मला सांगा की आता तुमची सगळी धावपळ असते. हो. इथून लांब जाता, परत दिवसभर काम करता, दुपारी घरी येता. कधी येता? दुपारी नाही येत, संध्याकाळी येते मी. संध्याकाळी येता. हो. मग खूप धावपळ होते तुमची. खूप धावपळ होते. मग आज तुम्ही दिवसभर गेला नाहीत तर सगळे फोन करत असतील तुम्हाला. हो ना, सुट्टी काढून आले. सुट्टी काढून आला. बरं वहिनी, मला सांगा की लग्न जेव्हा तुमचं जमलं हो. ते बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? आमच्या घरी झाला होता. म्हणजे कुठे? आईच्या घरी. आईच्या घरी. हो. मग ते आले होते? हा. ते मिस्टर आले नाही, आधी ननंदबाई आल्या, मग आमच्या जाऊबाई आल्या. हो काय? मग एक एक जण बघून गेले काय तुम्हाला? आणि मग हे कधी आले? मग मिस्टर नंतरून आले. नंतर होऊन आले. 2 दिवसांनी. अरे वा, बोलवा त्यांना. या. हो नमस्कार. नमस्कार. काय लग्नाची तारीख हो? 26 मे 1989. 26 मे 1989. बरोबर. मग आता वहिनींबद्दल काय सांगणार तुम्ही? वहिनींबद्दल काय सांगायचं? वहिनींबद्दल एकदम चांगल्या व्यवस्थित आहेत, व्यवस्थित राहतात, बोलतात, घर परपंच व्यवस्थित चालवतात. हो. लेकरं बाळं एकदम व्यवस्थित सांभाळतात. आमच्यावरती खूप लक्ष देतात. हे फार महत्त्वाचं. मग तुम्ही नाही लक्ष देत? आमचं सुद्धा त्यांच्यावर लक्ष असतं. हा. 3 मुली, तिघांचे कार्य काय म्हणणे मिस्टरांनी काय केलं पाहिजे? मिस्टरांनी ते पहिल्यापासून आता काम करत नाही, काय नाही. मग आता काय म्हणणं नाही, आता काम पण करू शकणार नाही ते. हो हो. मग म्हणजे लग्नानंतर त्यांनी केलंच नाही? का कंपनीत होते, नंतर ब्रेक दिल्यापासून गेलेच नाही ते. अरे बापरे. मग सगळी घर आणि ते सगळं जुळवणं खूप धावपळ झाली असेल. हो, कसरत. खूप धावपळ झाली. कसरत होत असेल ना. मग तुम्हाला या सगळ्या ह्याच्यात मुलांपैकी कोणी जास्त साथ दिली? मोठ्या मुलीने. हो. काय करते ती? तिचं आता लग्न झालेलं आहे. तिने खूप मुलांना, 2 मुलांना माझ्या सांभाळलं. भावंडाला तिने खूप सांभाळलं. पाऊस बिऊस येत होता, घरात जागा नसायची. ती आपली भावंडांना 2 मांडीवर घेऊन ती बसायची. मी येऊस तर कामावरनं. ती मोठ्या मुलीने साथ दिली मला खूप. अरे बापरे. ते दिवस फार वेगळे असतील ना. पण आता ठीक आहे, आता जे काही दिवस गेले ते गेले. आता आहेत ते दिवस खूप चांगले, आनंदात जाऊ दे. आनंदात. हा, एवढंच मागणं एवढंच करतो. मागणं. पण मला सांगा, आत्ता घरात तुम्ही जायचं आणि तुमच्या घरातले किती डबे रिकामी आहेत ते मला सांगायचं. जाऊन या तुम्ही, एकटा जाऊन या. काय झालं? आतमध्ये जाऊन आला? किती भरलेले आहेत? 5 डबे भरलेले खाली. खाली भरलेले. बरं, काय भरलेलं आहे डब्यात? गहू, तांदूळ, फराळाचं
कसं काय ते अचानक तुम्ही भरले. अचानक भरलेत? मी नाही भरले, ते झी टीव्हीने भरले. पण वहिनी मला सांगा, असे जेव्हा अचानक आनंदाचे धक्के मिळतात तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? चांगले वाटले. चांगलं वाटतं. मग आता मग सांगा की महिन्याचं साधारणतः तुमचं उत्पन्न किती? 4-5 हजार रुपये मिळतात एवढी मेहनत केल्यावर? हो. आणि त्याच्यात सगळ्या घराचं तुम्ही बघता. बघा. चला मग आता मी आणखी प्रश्न विचारतो, जेणेकरून तुम्हाला आणखी लक्ष्मी मला कशी देता येईल ते बघ. चालेल? विचारू? हो. चला वहिनी, तुम्ही सांगा, वहिनीला कोणता सण सगळ्यात जास्त आवडतो? वहिनींना म्हणजे आपले घटस्थापनेच्या दिवशी नवरात्राच्या दांडियांचा जो खेळ असतो, हा, तो टिपऱ्या वगैरे त्यांना जास्त खेळायचा नाद आहे. काय सांगता? हो वहिनी, दांड्या. हो. टिपऱ्या खेळता? दांड्या. चला अभिनंदन, तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. शाळेत असताना त्यांना कोणता खेळ आवडायचा? कबड्डी आवडायची. कबड्डी आवडायची. वहिनी तुम्हाला 5 प्रश्न विचारतात किंवा 10 प्रश्न विचारणार, पण एकही इंग्लिश शब्द वापरायचा नाही. इंग्लिश येतच नाही. येतच नाही ना? व्हेरी गुड. वहिनीने सांगितलं इंग्लिश येत नाही. आणि मग मला सांगा, इथून डेक्कनला गेलात कधी? डेक्कनला गेले कधी? कसे गेलात? बसनी. बस. बस हा मराठी शब्द आहे. हो, बर, ठीक आहे. आणि मग तिकडनं बस कोण चालवतं? ड्रायव्हर. टेम्पटीवाले. व्हेरी गुड. ड्रायव्हर हा पण मराठी शब्द आहे. बरं, तिकीट कोण देतं? कंडक्टर. बरोबर, हा सुद्धा मराठी शब्द आहे. वहिनी केवढं इंग्लिश बोललात माहितीये का तुम्ही आता? तो बस चालवतो ना, त्याला चालक म्हणतात मराठीत, मराठी. की ड्रायव्हर म्हणतात मराठीत? ड्रायव्हर म्हणतात. वा वा माऊली. चला, ही लक्ष्मी 1000 रुपयाची तुमच्या घरात आलेली आहे. दिवाळीसाठी भाऊबीजेची भेट. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. ही सगळी फॅमिली का तुमची? परिवार सगळा? सगळा पवार परिवार. हा? पवार परिवार. पवार परिवार. वा. या कोण? ही थोरली मुलगी. मुलगी. मोठी मुलगी. बरं, तुमच्याबद्दल फार चांगलं बोलले आई. हा? आणि लहान भावंड कोण कोण? ही 2 नंबरची मुलगा आहे, 3 नंबरचा. लहान आहे सगळ्यात. काय सांगणार तुम्ही आता आईबद्दल तुमच्या? मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो की तिने आम्हाला कष्ट करून एवढं मोठं केलं आणि आम्हाला आतापर्यंत कुठलीच कमी अशी जाणून दिली नाही. सगळं आम्हाला दिलं तुमच्या. बर, आज आई होम मिनिस्टर झाले आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? खूप अभिमान वाटतो आम्हाला आमच्या आईचा. बरं, मिस्टरांबद्दल एकच तक्रार करायची असेल छोटीशी, तर कोणती करा? ते व्यवस्थित जरा वागत नाही. तुमच्याशी? काय असं करता? व्यवस्थित वागतोय, ते काय म्हणतात वागत नाही. चला मुलांना विचारतो, मुलांचं काय म्हणणं आहे? बाबांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा आहे की पप्पांनी दारू वगैरे पिऊन मम्मीला त्रास देऊ नये आणि छोटंसं का आहे ना काम करावं पप्पांनी आणि मम्मीला तेवढा सपोर्ट मिळावं पप्पांनी. हे बघा, ही बाळांची इच्छा आहे तुमच्या. तर बाकी काही नाही. मी म्हणतो की चला, आता नोकरीला जाणं नाही शक्य होत असेल तरी सुद्धा छोटा काहीतरी करायला हरकत. उद्योग करायला पाहिजे. आणि दुसरा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते तरी आपण स्वतःच्या ताब्यात आहे, स्वतःच्या हातात आहे. किमान आज होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही इतकं जरी म्हटलं ना की इथून पुढे या माऊलीच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही, तरी सुद्धा खूप झालं. अजिबात नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. बघा, आजपासून यानंतर कधीच नाही. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना ऐकून बाळांना? बघा, मी साक्षीदार आहे आणि आज यांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे. मला असं वाटतं वहिनी, पैठणीपेक्षा मोठी भेट आज तुम्हाला मिळालेली आहे. फक्त जे तुम्ही सांगितलंय तसं आजपासून करा. ही आमच्याकडनं, आमचं तुमच्याकडनं मागणं आहे, बाकी काही नाही. हा, तेव्हा आनंदी राहा. कारण लक्षात ठेवा, तुमच्या दोघांच्या छान वागण्यावरती, वहिनींच्या मेहनतीला जर तुमचा आधार मिळाला तर हे घर इथेच नाही तर ही सगळी मुलं आहेत, यांच्यात ताकद आहे, काहीतरी मोठं विश्व तयार करतील. पण त्यासाठी तुम्ही खूप छान त्यांना बाबा म्हणून पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. बरं, आता मी काही चिठ्ठ्या दिल्या आहेत तुमच्याकडे. हा, 1 नंबरची चिठ्ठी कोणाकडे? माझ्याकडे. बरं, वाचा. कुठे आहे ती? अरे ते ना, मी बघितलं होतं 1 नंबर होता आणि त्याच्यात लिहिलं होतं मला म्हणून लिहिलं होतं. मला लिहिलं होतं ना? चला, मला 1 नंबरच्या चिठ्ठीवर मला होतं. 2 नंबर तुला. तुला. मला तुला. 3 नंबर जत्रा. मला तुला जत्रा. 4 नंबर काठीन. आणि 5 नंबर दाटीन. कुठलं गाणं आहे? काठीनं घोंगडं घेऊन द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या. ते काय गाणं म्हणताय का काय कीर्तन सांगताय? हा, म्हणा मोठ्यानी. 1 2 3 म्हणा. 1 2 3.
काठी कुठे आहे ती? वहिनी लवकर म्हणा. 1 2 3. हा. काठीनं घोंगड घेऊन द्या किर मला जत्रेला येऊ द्या किर. काठीनं घोंगड घेऊन द्या किर मला जत्रेला येऊ द्या किर. चला अभिनंदन. हे घ्या. हे आणखी 1000 रुपयाची लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन.